हॅलो विठ्ठला 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 याल तरी यारे लागे, याल तरी यारे लागे, अवघे माझ्या मागे मागे, आज देतो पोट भरी, पुरे म्हणाल तोवरी, हळूहळू चाला, हळूहळू चाला, कोणी कोणाशी न बोला, आज देतो पोट भरी, पुरे म्हणाल तोवरी, तुका म्हणे सांडा घाटे, तुका म्हणे सांडा घाटे, तिने नका भरू पोटे, आज देतो पोट भरी, पुरे म्हणाल तोवरी, पांडुरंगा करो प्रथम त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी, मी कला कुसरी काहीच नेने, बोलतो वचने अतिभाविका, एका जनार्दने तुमचा दास त्याचे आस पुरवावी। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति। सेवे लागी सेवक झालो, सेवे लागी सेवक झालो, सेवे लागी सेवक झालो, सेवे लागी सेवक झालो, निज चरणात लागलो, निज चरणात
शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंदं ईशं आनंदी वल्लभं मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुदेव महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। करोनी उचिता चिंतन समयी सेवा आपुलीच दे विठ्ठला विठ्ठला। भगवान स्वरूप सर्व श्रोत्र वृंदाच्या चरणी विनम्र भावाने वंदन करतो। पवित्र कीर्तन रूपी सेवे करता आपल्या समोर गायलेला अभंग महान भगवत भक्त संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा असून अस्वस्थ असलेल्या गोपाळांना आश्वस्त करतात, अस्वस्थ असलेल्या गोपाळांना आश्वासन देण्याची भूमिका या अभंगातून भगवान परमात्मा मांडतात। विठ्ठला अतिशय मंगलमय आणि प्रसन्न वातावरणामध्ये आपल्या या संपर्क अभिनव गृहरचना संस्था घरकुल सोसायटी पाटण मळवली बोरज रोड तिन्ही गावांचं नाव घेतलं पाहिजे। विठ्ठला विठ्ठला आता मध्ये नदी नसती तर कार्लन शुलाटनं पण घेतलं असतं। तर अशा आपल्या या पवित्र मंगलमय भगवान गणेशाच्या दरबारामध्ये या ठिकाणी आपला महिनाभर कार्तिक स्नान सोहळाच्या निमित्तानं काकडा आरतीच्या या सांगता सोहळा याच्या निमित्तानं ही आजची सांगतेची काल्याची कीर्तन सेवा आपण या ठिकाणी सर्वजण मिळून साजरी करतोय, त्याचा आनंद घेतोय। या काल्याच्या कीर्तन सेवेकरता घेतलेला अभंग हा जगद्गुरु तुकोबारायांचा आहे। फार प्रस्तावनेला वेळ न घेता आपल्याकडे वेळ थोडा आहे म्हणून चिंतनात आपण जातोय। ज्यांच्या संस्कारांना आम्ही मोठे झालो, ज्यांच्या संस्कारांनी ज्यांचं बोट पकडत आम्ही इथपर्यंत आलो, असे पिता श्रमण गुरुवर्य हरिभक्तीपरायण भीमाजी मामा भांडुसगरे यांच्या या नित्य नैमित्तिक पाठातील सांगतेची ही सोहळा आहे। समग्र घरकुलवासी आणि आजूबाजूचे सगळे पंचक्रोशीत आपण सगळी ज्येष्ठ श्रेष्ठ धुरीण मंडळी आपण सगळी सहकार्याने आजची ही सांगतेची काल्याची कीर्तन सेवा करतोय। माझ्याकडे आली हे मी माझं परम भाग्य समजतो, नाही का। तुका म्हणे तुम्ही उदार कृपाळ शृंगारिले बाळ कौतुके, तसं पाहायला गेलं तर माझा इथं काही अधिकार नाही आहे। आपण सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ अधिकारी मंडळी आहात,
पण तुम्ही तुमच्या बाळाला कडेवर घेऊन जसं त्याचं कौतुक करताय, ते कौतुक माझ्या वाट्याला आलं, हे माझं परम भाग्य आहे. विठाला विठाला. एक जुना काळ असा होता म्हणजे दोष नाही कोणाला, म्हणजे कोणी भजनाला गेलं तर बाबा खिचायचं, ठेव टाळतो. पण आमच्या वाट्याला सगळे बाबा आले, त्यांनी आमचे पप्प्या घेत घेत आमचे गाल मोठे केले. म्हणजे बोलण्याकरता खूप शब्द आहेत माझ्याकडे, पण तो भाव उमटत नाही. त्यामुळे मी आपल्या सगळ्यांचा आभारी आहे. थेट मी चिंतन सेवेला प्रारंभ करतोय. भगवान गणेशाच्या या दरबारामध्ये काल्याची कीर्तन सेवा आहे. या अभंगातून भगवान परमात्मा गोपाळांना आश्वस्त करतात. माझी कृपा करून आपल्या सगळ्यांना विनंती राहील की आपण शब्दांकडे बारकाईने लक्ष द्या. आपण सर्वांगाचे कान करा, तर शब्दातली उर्मी, शब्दातली भावना आपल्यापर्यंत पोहोचेल आणि मला सुलभ होईल आपल्यापर्यंत पोहोचण्याकरता. हा सगळा भावनेचा स्पंदन आहे, ही सगळी भावनेची प्रक्रिया आहे. इथं भावाशिवाय काही चालत नाही, नाही का? भावाशिवाय काही चालत नाही. विठाला विठाला विठाला. बघा गंमत जमली तर काल्याच्या कीर्तनाकरता घेतलेला हा अभंग आहे. या अभंगाची प्रस्तावना अशी आहे. असं म्हटलं जातं बाबा, नाही का, इकडे खाली कोकणामध्ये ळला ल म्हणतात, ल, बरं का. खाली आमच्या ते गुरुजींकडे जायचो आम्ही, तेव्हा त्या असं त्यांच्या गावात एक असं आपला सामान्य माणूस होता आणि ते उठला महाराजांना म्हटलं, महाराज आपल्याला त्या महाराजांची तारीख घ्यायची. महाराज म्हटले कुठल्या? म्हणजे ज्यांची तारीख घेतल्याशिवाय कुठलाच सप्ताह पूर्ण होत नाही. आम्ही पुष्कळात पडलो, म्हणलो एकच माणूस सगळीकडे कसं काय जाईल? एक महाराज सगळ्या कीर्तनाला कसं जाईल? तो म्हणला ते नाही का काल्याचं कीर्तन, काल्याचं तिथं ळला ल म्हणतात, म्हणजे आपल्याकडे म्हणलं असता काळ्याचं. काळू नावाचा कोणी महाराज आहे असं त्याला वाटलं, त्या काळूचं कीर्तन ठेवायचं आहे. तर तशी काही परंपरा नाहीये. फार संप्रदायामध्ये नियम नाहीत. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये फार नियम नाही आणि भार नियमन पण नाही. फार नियम लावले की मग भार नियमन करायला लागतं, नाही का? MSCB ला कमी नियम असलेला, नाही का, जैशी स्थिती आहे तैशा परीर आहे कौतुक तूप आहे, किंवा भावे जैसा तैसा हरी एक, नाही का? जसं भावना असेल तसा परमात्मा धावे सोय धरुणी. आपल्या भावनेप्रमाणे परमात्मा उभा राहतो. त्यामुळं अलिखित अशी एक परंपरा आहे आपली की बाबा कुठल्याही, थोडा आवाज दे रे याला, मला मागणं बोलताना, अशी एक परंपरा आहे की सांगता काल्याच्या कीर्तनानं घ्यावी. नेमकं कारण काय त्याच्यामध्ये? कालाच का? परमात्म्याचं पहिला होता तसंच बरं होतं, नाही का? क्षमा करा मला. विठाला 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 पहिला होता तसा करा, मी जवळ जातो. काल्याच्या कीर्तनामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं चरित्राचं चिंतन करावं. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या लीलांचं चरित्राचं वर्णन करावं, त्याच्या गुणांच्या चरित्राचं वर्णन करावं, अशी एक परंपरा. उच्चारण करायचं आहे, नाही का? याच्या संबंधाने चिंतन आपण उत्तरार्धात पाहणारच आहोत. त्याच्या चरित्राचं वर्णन करावं अशी आपली एक परंपरा आहे. त्यामुळे भगवान परमात्म्याच्या गुणांच्या, लीलांच्या, नामाचं चिंतन व्हावं याच्या अनुषंगाने
त्याच्या अनुषंगानं आपण या चिंतनाला पूरक असा हा अभंग या ठिकाणी निवडलेला आहे. विठाला विठाला भगवान परमात्म्याचं या अवनी तलावरचं परिपूर्ण पुरुषोत्तम रूप म्हणजे भगवान श्रीकृष्ण परमात्मा आहे. प्रभू श्रीरामचंद्रांना पुरुषोत्तम म्हटलं जातं, पण श्रीकृष्ण परमात्म्याला परिपूर्ण पुरुषोत्तम असं म्हटलं जातं. परिपूर्ण म्हणजे परमात्मा कसा असेल, आपल्याला जर बोट दाखवायचं झालं नाही का, त्याला शोधतो ना, तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे, सगुण निर्गुण एक गोविंदू रे. निर्गुण असलेल्या परमात्म्याला जर आपल्या डोळ्याने या चर्मचक्षुने पाहायचंच झालं तर कसा असेल बाबा तो, तर त्याचं बोट जातं श्रीकृष्णाकडे. म्हणून त्याचं चरित्राचं वर्णन विठाला विठाला. प्रश्न आहे सगळ्यांना, रामाचं काय नाही, रामाला का बाजूला केला? तुमचा मंत्र तर रामकृष्ण हरी, मग कृष्णाच्याच पक्षाला मतदान का? त्याचं कारण हे आहे, परिपूर्ण आहे. त्याचं उत्तरार्थात आपल्याला चिंतन करायचं. अभंगाकडे अभंगाचं चिंतन म्हणताना परमात्मा गोकुळात अवतीर्ण झाले. अवतीर्ण झाल्यानंतर त्यांनी पाहितलं, जरा चौकशी केली आजूबाजूला, पाहिलं सगळीकडे. गोपाळांना पाहितलं, अरे म्हणे यांच्याकडं गायी म्हशी आहेत, शेकडो शेकडो हजारो गायी आहे गोपाळांकडं, सगळे कष्ट करणारी शेती करणारी माणसं. ही गोपालक म्हणजे फक्त गायी वळत नव्हते, ते शेतीही करत होते ना. म्हणे सगळं करणारी ही गोपाळ, पण यांच्याकडे पाहितल्यानंतर असं वाटतं हे दुष्काळी भागातले आहेत, अमरावती विदर्भातले, काडाकुडा झालेले. म्हणे काय रे गोपाळांनो, तुमचं पोट भरलेलं नाही काय? हा, खायला प्यायला भेटत नाही तुम्हाला? परमात्म्यानं गोपाळांना विचारलं. गोपाळ म्हणाले, भगवान काय आहे, सुविधा निर्माण करता येतील हो, पण सुख मिळालं असं सांगता येत नाही. सुविधा निर्माण करू शकतो, पण सुख आहे हे खोटं सांगता येत नाही. विठाला आता हा भाग वेगळा आहे गमतीचा. आपल्याला कोणीही विचारल्यानंतर नाही का कसं काय, बरं आहे का, आपण म्हणतो फार आनंदात मस्त मजेत. आता हा चिंतनाचा विषय, जसं त्यानं शोधावं फार बरं आहे का फार बिघडले. बरं, आपणही एकमेकांना विचारतो पाहुणे रावळे भेटल्यानंतर, मग कसं काय, राम राम. पहिला प्रश्न काय असतो? राम राम. राम राम झाल्यानंतर कसं काय बरं आहे, कसं काय. आता हे खरंच मनाला विचारा, त्याचं बरं आहे हे विचारण्यासाठी विचारलंय का आपलं आखं बिघडलंय, तुमचं कुठपर्यंत आलंय. तसं गोपाळ म्हणतात, देवा आता काय सांगायचं तुला, आम्ही खोटं जरी सांगितलं की आम्ही सुखी आहोत समाधानी आहोत, पण म्हणे ढेकरे जेवण दिसत असे पाठी, नाही तरी खाता कुंथा कुंथी. आमचं जेवण झालंय, पोट भरलं हे सांगायची गरज पडत नाही. इथपर्यंत आलं की एक पहिला सिग्नल येतो, काय? आता मला खोटा काढता येत नाही, ढेकर खोटा काढता येत नाही. बघा ट्राय करून, खोटा ढेकर काढता येत नाही, त्याला ढेकर नाही म्हणता येईल, त्याला डरकाळी म्हणता येईल. ढेकर येत नाही. ढेकर तृप्ती झाल्यानंतरच गोपाळ म्हणतात, देवा काय करायचं, आम्ही खोटं सांगू शकत नाही. नाही रे, आम्ही अस्वस्थ आहोत, आमचं पोट भरलेलं नाहीये. पोट भरणं याचं नाव अस्वस्थता असं मला म्हणायचं. भगवान म्हणतात, अरे मग तुम्ही रे आळशी दिसता, कामधंदा करत नाही काहीतरी. म्हणे ए देवा असं काय विचार, असं काय सांगतोस? अरे आता जन्मापासून आजपर्यंत सगळं जे चाललंय ते सुखा करताच, पोट भरण्याकरताच तर सगळं करतोय आम्ही. काय मत आहे तुमचं? सगळं काही म्हणतो की नाही आपण, सारं काही पोटासाठी. आता इथं कीर्तन ऐकायला तुम्ही आलेला आहात, ते पण कशासाठी? पोटासाठी. पोट भरणं म्हणजे फक्त खाणं नाहीये, मी तुम्हाला पटवून देईल. कीर्तन मस्त छान आनंदात मस्त झालं, अगदी ऐकायला कानाला परिपूर्ण आनंद मिळाला. मग कीर्तन झाल्यानंतर तुम्ही काय म्हणाल? कीर्तन ऐकून पोट भरलं. वाह, काय कीर्तन झालं, कीर्तन ऐकून अगदी पोट म्हणजे कशा करता आली? विठाला विठाला. पिक्चर बघायला जरी गेलो ना थिएटरला, ते पण पोट भरण्याकरताच आहे. पिक्चर जर आवडला मस्त पैकी, वा वा काय मॅटिनी शो होता, पिक्चर बघून पोट अगदी चाल गायली. आता दत्त भाऊनी आणि विजय भाऊनी तृप्ती झाली की नाही म्हणायची, वा वा काय चाल म्हणली, आनंद झाला. पोट सगळं काही पोटासाठीच चाललंय, पण आपल्या प्रयत्नांनी पोट भरत नाही. या पोटा कारणे
नाही चाललंय आपलं, पण भरलं का पोट? काय जर पोट भरलं असतं, घर बांधतो घर आपण नाही का, एकाची झोपडी होती तो म्हणला देवा अरे सगळ्यांचे स्लॅब पडले रे, माझा पण पडू दे म्हणजे ढासळू दे नाही. आपली मराठी भाषा आहे फार गंमत वेगवेगळी. या मराठीची गंमत लय न्यारी असते. पडू दे याचा अर्थ काय म्हणजे शब्दार्थ तो खाली कोसळणं असा होतो, पण स्लॅब पडू दे याचा लक्षार्थ काय स्लॅब होऊ दे असं आहे. आपली मराठी भाषा फार गमतीची आहे. एकानं ना पुण्यात एक कुटुंब होतं, सुशिक्षित कुटुंब होतं. त्यांचं नाव होतं प्रभाकर कुलकर्णी असं काहीतरी नाव होतं. प्रभाकर कुलकर्णी सामान्य कुटुंबातलं म्हणजे व्यक्तिमत्व होतं. काबाड कष्ट केले, पै जमवली, मुलाला चांगलं शिकवलं, सुशिक्षित बनवलं, चांगला वेल एज्युकेटेड बनवलं. आणि तो करता झाल्यानंतर तोपर्यंत बाप थोडा रिटायर होत आला. मग त्यानं चांगले मार्क्स मिळवले, चांगली डिग्री मिळवली, चांगल्या कंपनीत कामाला लागला, चांगलं पॅकेज मिळालं. आता वाटचाल चांगली झाल्यामुळे त्यानं काय केलं, एक टुमदार असं घर घेतलं. घर घेतल्यानंतर घराला आपण काय लावतो पाटी लावतो ना. मग पाटी लावताना त्यानं त्याचं नाव टाकलं गौतम कुलकर्णी. काय गौतम कुलकर्णी. आता ती पुण्यातली लोक आहे, सदाशिव पेठेतली. एक जण त्याचा मित्र आला, घर वास्तुशांतीला वगैरे सगळे जण अशी निमंत्रित केली मंडळी. ऐका बरं बारकाईनं, फार गंमत आहे मराठी भाषेची. तो आला, म्हणला पोरा वा वा काय तुझं कौतुक करावं तेवढं. अगदी हालाकीच्या परिस्थितीत बापानं तुला वाढवला, तू पण चांगला शिकला, चांगलं घर घेतलं, बापाचं नाव काढलं पोरा. समजलं का तुम्हाला? बापाचं नाव विठाला 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 येईल, थोडी रेंज येईल. दारावर नाव काय लिहिलं त्यानं, गौतम कुलकर्णी. बापाचं नाव आताशी रेंज येईल तुम्हाला, विठाला 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 विठाला. सगळ्यांच्या नादी लागावं, भाषेचं ज्ञान असलेल्याच्या नादी लागू नये. आपल्याला जय हरीच्या स्वरामध्ये जरी उत्तर मागं पुढे झाला ना, पुढच्याला समजायला पाहिजे हा नेमका काय म्हणतोय. जय हरी समजायचं, काहीतरी बिझनेसलंय. असं आहे मराठी भाषेची गंमत. घर बांधलं म्हणजे स्लॅब पडू दे ढासळू दे नाही. बरं स्लॅब पडल्यानंतर तृप्ती व्हायला पाहिजे की नाही. झोपडीत राहणारा वाटचाल चांगली झाली की चाळीत राहायला जातो, चाळीतल्या वाटचाल चांगली झाली की घरात जातो, घराची वाटचाल चांगली झाली की स्लॅबचं घर होतं. मग तृप्ती व्हायला पाहिजे ना. तरी पण वरती आपण झेंडा लावायला काढतो. काय शिगा या पोटा कारण हे का झालो पांगेल जना, नसरेची माय बाप भिके नाही कंडणा. पोटासाठी किती आहे विधभर, आय एम फिगर मेंटेन. माझ्या मापानुसार पकडलं तर विधभर होईल, बाकी आपापली तपासा आपण. विठाला विठाला तृप्ती नाहीये. भगवान पाहतो केली विटंबना दीन झाला जना किव भाकी. बरोबर ना. म्हणजे पोटानं सगळं, या पोटा कारण परत तिथंच येतो ना आपण. पोटानं सगळं बिघडवलंय. भगवान गोपाळांकडे पाहतात आणि काय रे हे तुमचं, म्हणजे भगवान काय करणार, आमच्या त्याने आम्ही खूप प्रयत्न केले पण आमचं पोट काही भरलं नाही. आपण पण किती प्रयत्न करतो. सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत सगळा खटाटोप आपला पोटासाठी चाललाय, पण आज तागाय कोणी छातीवर हात ठेवून सांगावं की मी तृप्त झालोय. आपणा सपना मनी किती धावतो, किती लागतं जगायला. नीतिमत्तेनं प्रामाणिकपणे जगलं ना तर फार कमी मध्ये माणसाची गरज भागते. आपली इच्छा आणि गरज यातलं अंतर फार वाढलंय, हे लक्षात घ्या. इच्छा आणि गरजेमधलं अंतर आपल्याला लवकर जेवढं समजेल तेवढी आपली तृप्तता आहे. आपल्या गरजा आताच परिपूर्ण आहेत.
आपण व्यक्तिगत पातळीवर येऊन विचार केला ना, स्वतः विचार करा, आपण आता या क्षणाला काही जरी नाही केलं तरी एखाद महिना 2 महिना घरी बसून खाऊ शकतो, एवढं आपल्या प्रत्येकाच्या घरात साठलेलं आहे की नाही? बरोबर की नाही? मग काळजी कशाला? उद्या काय होईल, परवा काय, ठीक आहे, पण अगदी पुढच्या जन्माचं, त्याच्या पुढच्या जन्माचं, 7 पिढ्यांचं काय पडलं एवढं? या चिंतेनं माणूस ग्रथित होतो. गोपाळही तसेच ग्रथित आहेत, अस्वस्थ आहेत. भगवान म्हणतात तुमच्या त्याने भरलं नाही, नाही देवा. मग काय म्हणे, अरे तूच आहेस भागलियांचा विसावा, करीन नामा निंबलवण, तूच एक सगळ्यांना परिपूर्ण देणारा असा आहेस, तर तूच आमचं काहीतरी कर. भगवान म्हणतात ठीक आहे, चला तुमच्या या अस्वस्थतेला माझ्याकडे उपाय आहे. आणि भगवान त्या अस्वस्थ गोपाळांना पाहून त्यांना आश्वासन देतात अभंगाच्या 2ऱ्या चरणात. विठाला 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 काय म्हणाले भगवान? आजी ऐकलं का? काय म्हणाले आजी? भगवान काय म्हणाले गोपाळांना? तुमचं पोट भरत नाही ना, माझी जबाबदारी तुम्हाला पोट भरून द्यायची. आश्वासन दिलं, आजी देतो पोट भरी, पुरे म्हणाल तो वरी. शब्द फार बारकाईचे बरं का, गमते नाही का? शब्द फार बारकाईचे आहेत. आजी, आजी कळते का? आजी, आईची आई, बापाची आई, ती आजी, बरोबर का? नाही नाही, ती दीर्घ आजी आहे. इथं भगवंतानं रस्व आजी सांगितली, म्हणजे जला दुसरी वेलांटी दिलं का ती आजी होते. आजी, आजी. भगवान म्हणतात आजी नाही, आजी. रस्व आतला पहिली वेलांटी, आजी म्हणजे आत्ता. मी म्हटलं ना, शब्द बारकाई नाही का? विठाला विठाला आजी शब्द जो उद्गारलाय ना, तो वर्तमान कालवाचक आहे. म्हणजे त्याचा सरळ सरळ अर्थ असा होतो की परमार्थातली प्रत्येक क्रिया ही वर्तमानात आहे.
त्याचा परिणाम वर्तमान काळात आहे, त्याचा परिणाम नंतर नाहीये. तुम्ही परमार्थातली भक्ती क्षेत्रातली कुठलीही साधना करा, त्या साधनेचं फळ तुम्हाला त्वरित आहे. असं होत नाही की तुम्ही आता कीर्तन केलं आणि कीर्तन झाल्यानंतर तुम्हाला 2 दिवसानंतर कीर्तनाचा आनंद झाला, असं होणार आहे का? वा वा काय कीर्तन झालं 2 दिवसांनी. तसं नसतं. भजनाचा आनंद तेव्हाच आहे जेव्हा भजनात असतो, तेव्हा तत्क्षणी तात्काळ. बरोबर की नाही? मुखी नाम हाती मोक्ष, मुखी नाम हाती मोक्ष, ऐसे साक्षात मुखानं नाम घ्या, तुम्हाला लगेच मोक्षाची प्राप्ती होईल. महाराज हे जरा विपरीत वाटतं हो ऐकायला. आम्ही कधी असं ऐकलं नाहीये. असं कसं? आम्ही तर अशी कल्पना करून बसलोय की मोक्ष आम्हाला मेल्यानंतर मिळणार आहे. मोक्ष ही मेल्यानंतर मिळणारी गोष्ट आहे. साफ चूक आहे. माझ्या पद्धतीचं नाही बोलत. मोक्ष मेल्या पाठी आम्हासी होईल ऐसे जे बोलतील अतिमूर्ख, तुकाराम महाराज म्हणतात. एक लक्षात घ्या, मृत्यू आणि मोक्षामध्ये थोडासा अंतर आहे. ऐकायचंय तुम्हाला कचरू पुढे? मोक्ष आणि मृत्यूच्या संबंधाने जर ऐकायचं असेल तर सांगतो. विठाला विठाला ज्याला आपण सुख 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 म्हणतोय ना, ज्याला समाधान समाधान म्हणतोय ना, ज्याला मोक्ष मोक्ष म्हणतोय ना, ती फार सोपी गोष्ट आहे. अवघडात जाण्याची गरज नाही. आयुष्य संपलं, आयुष्य संपलं, प्राण निघून गेले आणि इच्छा अतृप्त आहेत, त्याचं नाव मृत्यू आहे. आयुष्य आहे, जीवन चालूच आहे, पण इच्छा संपलेल्या आहेत, त्याचं नाव मोक्ष आहे. विठाला विठाला प्रत्येक सेवा कार्य हे वर्तमानातलं आहे, नाही का? आपल्या हिंदीमध्ये म्हण चटमगनी लगेचच. आता सुद्धा आपल्याकडे चांगलं झालंय. केळ्याच्या भानगडीत जास्त पडत नाही. केळ्याच्या ऐवजी डायरेक्ट साखरपुडा गरजेचं आहे. आपला समाज ह्या गोष्टींना ऋण काढून सण साजरे करतोय आणि खड्ड्यात चाललाय. आपण तिकडेही दृष्टिक्षेप ठेवला पाहिजे. परंतु प्रपंचातला प्रत्येक प्रांत हा उधारीचा आहे आणि परमार्थातला रोखीचा आहे. परमार्थातला रोख रोखीचा आहे. म्हणजे असं कसं काय सांगता? आता काय झालं? तुळशीचं लग्न झालं ना, आता 4-5 दिवसापूर्वी झालं लग्न. आता ते लग्न झाल्यानंतर मग कुणाचं लग्न असतं? हे काही विचारणं झालं का कुणाचं लग्न असतं? काय जनावरांचं लग्न लागतं का? काय माणसांचंच लग्न असतं की नाही? आता जुळवाजुळवी चालू असते. कोणाकोणी असं पाहिजे, तसं पाहिजे, अमुक पाहिजे, तमुक पाहिजे, प्रत्येकाची वेगवेगळी इच्छा. पण त्या लग्नाचा एक सोहळा साजरा करण्याची आपल्याकडे एक पद्धती आहे. लग्न म्हटला की मानपान रुसवे फुगवे आलेच. मग मानपानाच्या वेळेस वरमाई काय करते? आपल्या नात्या गोत्यातली एखादी कोण थोडीशी लिहिता वाचता येणारी कोण असेल, आपल्या घरातली पोरगी असेल, बहिणीची पोर असेल, मामाची पोर असेल, मावशीची पोर असेल, किंवा कोणी सुशिक्षित एखादी आपली घरातली कोणी असेल स्त्री, तर तिला सांगते, बघ मी गडबडीत राहते, मला काही कळत नाही, कुणी काय आणलंय, कुणी काय दिलंय, काय समजत नाही, तू आपली वही घे आणि तिथं बस, जे येतील त्यांचं नाव लिहायचं, नाही का? लिहायचं तिथं हौसाबाई अमुक अमुक, कमळाबाई अमुक अमुक. कमळाबाई विकारी म्हणून चला तुम्ही दिसले तर आता. हौसाबाई बानुसगरे, चिमणाबाई गायकवाड, असं वेगवेगळे नावं असतात. आणि यांच्याकडून एक साडी, एक चोळीचा खण, अमुक अमुक यांच्याकडून एक हंडा, अमुक अमुक यांच्याकडून एक पातेलं, अमुक अमुक यांच्याकडून बम, यांच्याकडून 2 मणी, यांच्याकडून हे ते, असं लिहून ठेवतो. हे लिहून कशाला ठेवता तुम्ही? आता जरा रुळाव गाडी येईल, हे लिहून कशाला ठेवता? आता त्या गाडीला जाऊ द्या, मग सांगतो विठ्ठला विठ्ठला.
कशा करता लिहून ठेवता? हा, माझ्यापेक्षा तुम्हाला चांगलं माहिती आहे ते. अरे आता आपल्या घरात लग्न आहे, पण 2-4 वर्षानंतर त्यांनी दिलंय त्यांच्या घरात लग्न कुणाचं ना कुणाचं निघणार आहे. मग ते आपल्या लक्षात राहिलं पाहिजे. मग आपण देताना पण त्यांनाच देतो ज्यांनी आपल्याला आहेर घातलेला, ज्यांनी आहेर दिलेला नाही त्यांनी कुठं आपल्या कार्यात उजेड पाडलाय. विठाला विठाला. परमार्थातला व्यवहार, परमार्थातला प्रांत हा रोखीचा आहे, प्रपंचातला उधारीचा आहे. भगवान म्हणतात आजही देतो, आज, नंतर नाही. तुम्ही आता भगवंताची काकडा आरती केली आणि मग तुम्हाला दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी त्याचा आनंद होणार आहे नाही. पहा, तुम्ही नित्यानं काकडा आरतीला जाणारी मंडळी एखाद दिवस खाडा झाला तर दिवस अपसेटिंग मध्ये जातो, रुख लागते. जीवनातला आनंद गेला, मी काकड्याला गेलो नाही, खाडा झाला, काय हे कामे नेले चित्त निधी अवलोकू मुख, बहु वाटे दुःख फुटो पाहे हृदय. नाही का, देवा इच्छा खूप होती, पण या वेगवेगळ्या कामनांनी मला ग्रस्त केलं, मला देवळात जाता आलं नाही. हे तुकोबारायांचं म्हणणं आहे. तसं नित्यानं काकडा आरतीला जाणाऱ्या मंडळींचं दुःख आहे. एक दिवस खाडा झाला तर मनाला रुख लागते. याचाच अर्थ काय? काकड्याला गेल्यानंतर आनंद मिळतो. विठाला विठाला. आजी, भगवान म्हणतात आजी काय करणार? आजी देतो. भगवान देणार आहे, देणं त्याला जमतं. आपण सगळे घेतो आहोत नाही का. देणारा तोच आहे, दाता तोची एक दानशूर दाता नाही का. नारायणाचं स्मरण करवतो तो एक दाता आहे, आणि अजून एक दाता आहे की ज्याला देणं जमतं. विटेवरी जाची पाऊले समान, विटेवरी जाची विटेवरी जाची पाऊले समान, विटेवरी जाची पाऊले समान, तुझी एक दान शूर दाता, शूर दाता. आपण सगळे घेतो आहोत, देतो नाही. शाळेमध्ये आता शाळा भरली, 6 महिने झालं आणि टीचरनं शिक्षकांना सांगितलं, हे पोरांनो तुमच्या शाळेची फी घेऊन या बरं. सगळी पोरं एक सारात, हो सर आम्ही उद्या येताना शाळेची फी घेऊन येतो आणि तुम्हाला देतो. सगळेजण म्हणले देतो. आता ती मुलं खरी देतो आहेत का? ती कुठंतरी घेतो आहेत. ती घरी येऊन आई मम्मी पिरॅमिड मधून उकरून काढले का काय माहित तिला. मम्मी काय झालं म्हणे, आमच्या सरांनी शाळेची फी मागितली. ती म्हणते थांब जरा, आता गडबड करू नको, संध्याकाळपर्यंत थांब, संध्याकाळी मी तुला तुझ्या हातात त्या शाळेची फी देते. जो बाईंना सरांना म्हटला मी देतो, तो आता इथं कोण झाला? घेतो. आणि देतो कोण झाली? आई. पण ती पण खरी देतो असते का? ती पण कुणाकडनं तरी घेतो असते ना, घेते असते कुणाकडनं. तिचे ते हे घरी आल्यावर हे करतं का? हे आता या हेला काय म्हणायचं? हेला विठाला. आता या हेला मला काय म्हणायचं नाहीये. मला वाटते थोडी आज रेंज कमी आहे, त्याच्यामुळे ते कनेक्शन जुळणार नाही. विठाला विठाला. ते आले का? हो त्या पिंट्याच्या सरांनी शाळेची फी मागितली, तेवढी द्या. तो म्हणतो आता गडबड करू नको, महिना अखेर आला, आता कोण पैसे देणार? आताच दिवाळी झाली आहे, अख्खा बोनस मिळालाच नाही. तो म्हणा तो गेलाय खरंचलाय, बघतो जरा साहेबाला विचारून काही ऍडव्हान्स पेमेंट भेटते का, उद्या मी तुला देतो. तो देतो म्हणतो, पण तो पण कुठेतरी घेतो आहे. परमात्मा एकटा देणार आहे, आपण सगळे घेतो आहोत. भगवान म्हणतात आजी देतो, पोट भरेपर्यंत तुम्हाला देतो. आता हे पोट भरी कसं आहे ते थोडं पाहूया. विठाला विठाला. पोट भरी म्हणजे आपली तृप्ती होईपर्यंत परमात्मा म्हणतो तुम्हाला देईल. पोट आपण आपल्या प्रयत्नानं खूप प्रयत्न करतोय, म्हणजे आपल्या क्षमतेनं आपण आपल्या तृप्ती
मुक्तता व्हावी याच्याकरता प्रयत्न प्रत्येक जण करतोय, पण आपल्याच्याने होत नाही. आपल्याला शरणागत भाव अंतःकरणात घेतल्याशिवाय आपली तृप्ती होणार नाही. लक्षात घ्या. एक गुरु आणि शिष्य चाले होते रस्त्यानं, परिक्रमा करत करत या गावातून त्या गावात, त्या गावातून या गावात, असे चालताना प्रवास करता येते आणि एका गावामध्ये त्यांची चांगली सोय झाली. घरकुलमध्ये चांगली सोय झाली. पंचपक्वानांचं जेवण होतं. गुरुजीला आमंत्रण केलं, गुरुजी तुम्ही या बरं का आमच्या घरी. म्हणजे यायला पाहिजे, आपल्यासाठी प्रसाद केलाय. म्हणे हो. गुरुजीला म्हणून आनंद झाला. शिष्याला म्हणले, शिष्य आज काही मागं हटायचं, आज हान म्हणे. रोज शिळे तुकडे खातोय आपण, मिरची चटणी खातोय. आज पंचपक्वानांचं जेवण, काय काय पदार्थ केले त्यांनी. गेले त्यांच्या घरी आणि जेवायला बसले. पंचपक्वानाचं ताट असं भरलेलं. यांनी जो सपाटा चालू केला, हात मागे घेऊन, कसं आहे आपला मावळी शब्द, हाना, असं म्हणतो ना, हाना, सोडू नका आता. बसले खायला. गुरुला एवढी बासुंदी आवडायची, एवढी बासुंदी आवडायची. माझ्याकडे बघा बरं, हे तुम्हाला कळेल. एवढी आवडायची म्हणजे घशात बोट घातलं तर बासुंदी लागायची, एवढी खाल्ली त्यांनी. असंच झालं गुरु. आणि शिष्याला जिलेबी फार आवडायची. त्यानं एवढी खाली तो तर असाच झाला. म्हणजे ती जिलेबीची आकडी अशी बाहेर डोकं काढायला लागली, एवढी खाली. आणि बासुंदी एवढी टेस्टी झाली, ते काय सांगू आता. माझ्या तोंडाला पाणी सुटलं, खरंच सुटलं तोंडाला पाणी. आपला मसाले भात राहिले बरं का. विठाला विठाला. एकदा जाऊनच यायला पाहिजे, नाहीतर ते असू यायला आपल्या जीवनात. एवढं त्यानं खाल्लं, जिलेबीचा आकडा असा बाहेर डोकायला लागला. तो असाच झाला. गुरु आसन, शिष्य असा. गुरुजी म्हणतात, शिष्य अरे बरा बघ जरा, बासुंदी फार भारी झाली, एक वाटी जरा बसती का बघ, घे म्हणे. अरे अशी संधी परत आयुष्यात येणार नाही. तो म्हणतो, अहो जागाच नाही. बघ रे बस, अहो जागाच नाही, एवढी जिलेबी खाल्ली मी. म्हणजे ते जिलेबीच्या आतमध्ये पोकळ जागा असते, पुंगळीमध्ये. म्हणे बघ जरा त्याच्यात बसते का. कशी तरी त्या गुरुनं त्याला पाजलीच बासुंदी. तुम्ही मनात वेगळं काहीतरी आणा, बासुंदी. आणि त्याने ती अर्धी वाटी पिली. ती पिल्यानंतर त्यानं जी कशी तरी रिचवली, पण त्याला काही खाली बघता येईल. आता सगळं झालं, हात पण असेच धुतले. म्हणजे चला आता निघलं पाहिजे. आता निघताना गंमत झाली. चप्पल कुठं काढली होती, बाहेर. बरं बाहेर चप्पल काढल्यानंतर खाली बघ नाही ना, चप्पल तशी भेटणार नाही. गुरु असाच खाली वागला तर बासुंदी येईल की काय, एवढी पिलेली. त्याने शिष्याला ऑर्डर केली, ए शिष्य देखो जरा मेरे जूते कहीं नजर आते हैं क्या. तो शिष्य असाच होता. तो गुरुजी आसमान में तो कहीं नजर नहीं आ रहे. एवढं खाणं, एवढं मिळणं म्हणजे पोटभरी. विठाला विठाला. आपल्या जीवनात कुठलीच वांछा न उरणं इतकं परमात्मा देतो. दृष्टांत गमतीचा बाजूला ठेवा. भक्ती पथाच्या मार्गानं येन केर परमात्म्याला मिळवण्याचे जे जे म्हणून मार्ग आहेत, त्या मार्गाने चालल्यानंतर परमात्मा एवढं देतो की तुम्हाला मागण्याची गरज नाहीये, इतकं देतो. फक्त आपला दृष्टिकोन तसा पाहिजे. कारण आणि या भक्ती संप्रदायामध्ये येताना, भक्ती पंथामध्ये येताना जरा धडका खाऊनच यायला पाहिजे बरं का. म्हणजे आम्ही, मला माफ करा, मी तुमची माफी मागून मला काही बोलायचं आहे, पण काही चुकीचं वाक्य असेल तर मला क्षमा करा. मी अगोदर विनंती करतो. विठाला विठाला. आपल्याला काय प्रतिष्ठा मिळवायची आहे, काय लौकिक मिळवायचं आहे, काय मोठेपणा मिळवायचा आहे, तो प्रपंचाच्या प्रांतात मिळवण्याचा आटोकाट प्रयत्न करावा. पण जेव्हा परमार्थाच्या साधना मार्गामध्ये येतो तेव्हा आम्ही त्याला बाजूला ठेवलं पाहिजे. नाहीतर आम्ही कीर्तनाला पण मोठेपणा मिळवण्यासाठी येत असू तर मग तो खोटा आहे ना मार्ग. परमार्थाच्या मार्गावरती मोठेपणा बाजूला. म्हणजे काही काही ठिकाणी आपल्याकडे नाहीये तशी पद्धत. त्याला उद्गार वाचक चिन्ह द्या पुढे. विठाला विठाला. काही काही ठिकाणी ना अशी गंमत राहते. हँडवेल छापला जातो पत्रिकेचा, अमुक अमुक अमुक, माझं नाव नाही पत्रिकेत, मरेपर्यंत त्या सप्ताहाला जाणार नाही म्हणे. येऊच नको ना तुझ्या वाचून काय राहिलं बाबा. तू जर नावासाठी तिथं जात असेल तर तो मार्ग नाहीये. लौकिका कारणे लोहे माझी सेवा आनंद केशवा दास
संतांचं सांगणं आहे, देवा लौकिका करता नोहे माझी सेवा, अनन्य केशवा. पण ते आपण फक्त म्हणतो येराने व्हावा. आपण त्या मोठेपणात अडकलोय. आमचं एवढ्या मालिका पाठ, आमचं एवढी गाथा पाठ, आमचं एवढं ज्ञानेश्वरी पाठ. अरे सगळं पाठ असून तू सपाटे भाऊ. परमात्म्याला तुझा भाव परिपूर्ण असला अपेक्षित आहे. आम्ही या प्रांतात येत नाही म्हणजे एखाद्याला मानाचा नारळ जरी नाही मिळाला ना तर तो नाव घेत नाही, आम्हाला बोलवलं नाही. असं कसं चालेल? धडकून यायला पाहिजे. भगवान पोट भरी देतो पण आमचा दृष्टिकोन तर तसा पाहिजे. सोडी मी तू पाहना तोची सुखी, सोडी मी तू पाहना तोची सुखी, सोडी मी तू पाहना तोची सुखी, सोडी मी तू पाहना तोची सुखी. नको नको आपण सगळी धुरील मंडळी आहात. तुमचं बोट धरून इथे आम्ही आलो आणि आम्ही तुम्हाला काय सांगावं हा प्रश्न आहे. पण हे व्यासपीठाची एक परंपरा आहे, त्याचा आशीर्वाद आहे, त्याचा सपोर्ट आहे म्हणून हे बोलण्याचं धाडस करतोय. अन्यथा माझा कुठलाही अधिकार नाही आपल्या समोर या वक्तव्य करण्याचा. मी सगळ्यांना विनंतीपूर्वक म्हणतो नको नको मान नाही का, नको अभिमान, नको अभिमान, सोडी मी तू पण तोची सुखी. ज्याला सुख व्हायचं तर हे सोडावं आणि हरिमुखी गाता हरपली चिंता त्यांना ही मागुता जन्म घे. याच्यापेक्षा वेगळं पोट भरणं काय दिलं पाहिजे ईश्वरानं? त्याचं नाम मुखानं घेणं हे आम्हाला तृप्ततेपर्यंत नेणार आहे. भगवान म्हणतात आजी दे तू पोट भरी. कसं आहे पण ते पोट भरी घेण्याकरता आपण त्याचं चिंतन करताना काही प्रोटोकॉल आहेत. ते प्रोटोकॉल आपण पाळत नाही. आपण काकडा आरतीच्या वासुदेव आंधळे पांगळे याच्यामध्ये जर अभंग पाहिजे ना तर फार मर्मभेदी आहेत. आपला त्याच्याकडे अर्थ नसतो. आम्ही ईश्वराचं गुणगान करायचंय पण कसं टाळाटाळी रोपला
शेवटच्या उत्तरार्धातल्या अर्ध्या कडव्यामध्ये आपल्याला खडबडून जागे करतात संत, पण आम्ही अशी गोधडी पांघरून घेतलेली आहे की आम्ही जागे होत नाही. झोपलेल्याला उठवणं फार सोपं आहे, पण ज्यानं झोपेचं सोंग घेतलंय त्याला उठवणं कठीण राहतं. ज्ञान गिळोनी, आणि हेच आम्ही अभिमानानं गातोय. बघा समजलं तर विठाला विठाला. खूप विषय बोलण्यासारखे आहेत, या मुद्द्यांना एवढा विस्तारित करता येईल, पण आपल्याला वेळ कमी पडेल. भगवान म्हणतात आजी दे तू पोट भरी. अरे पण तुला कसं काही समजणार आमचं पोट भरलंय? तुला कसं काही समजणार? भगवान म्हणतात अरे तुम्ही म्हणाल ना पुरे म्हणाल, तुम्ही म्हणाल नको नको असं म्हणाल की नाही, पंक्तीला वाचल्यानंतर कसं एखाद्याला भरपूर झालं का तो म्हणतो तुमच्या पाया पडतो बा मला आता वाढूच नका, डायरेक्ट पत्रावळी उचलून ठेवतो. आजी दे तू पोट भरी पुरे म्हणाल तू बरी. गोपाळ म्हणाले ठीक आहे भगवान, तू आमच्यासाठी काय करणार हे सांगितलं, पण ते करण्याकरता आम्ही काय करायचं? अभंगाचं पहिलं चरण. याल तरी यारे लागे, याल तरी यारे लागे, तरी यारे लागे, याल तरी यारे लागे, याल तरी यारे लागे, याल तरी यारे लागे, तरी यारे लागे, याल तरी यारे लागे. आवडे माझ्या मागे मागे, आवडे माझ्या मागे मागे, आज देतो पोट भारी, आज देतो पोट भारी. आवडे माझ्या मागे मागे, आवडे माझ्या मागे मागे, आज देतो पोट भरी, आज देतो पोट भरी. याल तरी यारे लागे, आवडे माझ्या मागे मागे, आज देतो पोट भरी, मला नको भरी. याल तरी यारे अवघी माझ्या मागे मागे, आज देतो पोट भरी, आज देतो ऐकताय ना तुम्ही? ऐकताय ना? जागे आहात ना? झोपू नका. तशी झोपायची वेळ नाही म्हणा. विठाला विठाला भगवंत आपल्यासाठी काय करणार आहे हे देवाने सांगितलं, पण आपण त्याच्यासाठी काय करायचं हे पण महत्वाचं आहे ना. प्रांत कुठलाही असो, काहीतरी दिल्याशिवाय काही मिळत नसतं, हे लक्षात घ्या. जोपर्यंत तुम्ही काही देत नाही तोपर्यंत तुम्हाला भेटत नाही. या जगातली कुठलीच वस्तू फुकट मिळत नसते, काहीतरी द्यावं लागेल. गोपाळ म्हणाले आम्ही काय द्यायचं? म्हणे काही करायचं नाही, तुम्ही सांगतो तसं करा. याल तरी यारे लागे, अवघे माझ्या मागे मागे. तुम्ही माझ्या मागे मागे या. पण गोपाळ हुशार होते आपल्यासारखे, त्यांना शब्दांचं ज्ञान होतं. कसं आहे ना, ऐकणाऱ्याच्या मागणीनुसार देणारा देत असतो. व्यवहारामध्ये मागणी आणि पुरवठ्याचा एक सिद्धांत आहे. जशी मागणी असेल तसा, बोला ना, जशी मागणी असेल तसा तुम्ही बसलेले जशी मागणी कराल तसं हे व्यासपीठ तुम्हाला देणार आहे. आता तुम्ही ठरवायचे तुम्हाला काय मागायचं ते. तुम्हाला सासू जावयाच्या गोष्टी हव्यात, वेगवेगळ्या कविता हव्यात, की तत्वज्ञान हवंय, भक्ती हवी, ज्ञान हवं, वैराग्य हवं, हे तुम्ही अपेक्षित कराल तसं इथून येईल. हे मुद्दे फार महत्वाचे आहेत, समजून घ्या. काय होतं, माझ्यासारख्याचा फार अधिकार नाही, लहान आहोत आम्ही, परंतु वर्तमानात जे प्रदूषण झालेलं आहे ते प्रदूषण हटलं पाहिजे जरा, तर आपल्या जीवनाचं कल्याण आहे. एवढीस मोजकं आपलं आयुष्य, कुठले कुठले डोक्यात धरणार, कुठले कुठले हे वेदावेन हे करणार. आपल्या आयुष्यातला कालखंड आम्ही कुठे घालावा याचं स्वातंत्र्य आपल्याला पाहिजे. आपण एक ओझं घेऊन जगतोय सगळेजण. सबसे खतरनाक रोग क्या कहेंगे लोग, सगळ्यात मोठा रोग आहे. लोक काय म्हणतील. हे व्यासपीठ थोडं प्रदूषित व्हायला लागलं आता वर्तमान काळामध्ये. इथून या समाजाला दिशा दाखवणारी वाक्य यायला हवी, दिशा देणारी
वचन या ठिकाणी यायला हवीत. पण इथून बोलल्यानंतर समाजाची दशा होत असेल तर जायचं कुठं समाजाने? मी कुठल्या रोखानं म्हणतोय हा तुम्हाला अंदाज येत असेल. कालच्या पेपरला एक बातमी आहे पहा. आता वरती इथं परिस्थिती तशी नाही बोलण्याची, पण आले ओघानं म्हणून सांगतो. तुम्ही फक्त कासारा धरा आपला त्या दिवशी सारखा. मला कुठं आणायचे तुम्ही परत ओढून कुठं आणायचंय ते आपलं याल तरी यारे लागे. हा तिथं तुम्ही जर कासरा सोडला आता इकडं काय पुढे सपाट राहणे सगळं. आता मी काय सांगू तो पहिले सांगतो. मला पेपरला बातमी होती एक पेपरला काल बघा तुम्ही. म्हणे आता एखादी व्यक्ती गेल्यानंतर मरण पण महाग झाले. आता मरण महाग व्हायला लागलं. बघा तुम्ही मरणानंतरचे सोहळे अशी पद्धती नव्हती. मृत्यूनंतर दशक्रियेचा विधी आपल्याकडे आपण सगळ्या पाहुणे रावळ्यांना पंचकृषीतल्या लोकांना बाबा त्यांच्या सुखदुःखात भाग व्हावं म्हणून आपले यजमान लोक त्यांच्या भावकीगावकीतले लोक बोलवतात. चांगली गोष्ट आहे, सुखात दुःखात गेलं पाहिजे. पण त्याच्या आडून जो दंभपणा त्याच्या आडून जो दांभिकता निर्माण होतीये ती फार घातक आहे समाजाकरता. प्रवचन ठेवण्याची आपल्याकडे एक पद्धती आहे बाबा ज्ञानदान घडावं भक्तिचिंतन घडावं. पण त्या भक्तिचिंतन करणारे जर हजारो रुपये मागत असतील तर त्या दुःखात असलेल्या कुटुंबाने करायचं काय? आपल्याकडे पूर्वी दुखवटा द्यायची पद्धत होती, मोडीत निघाली ती. काय होतं त्यांचं सांत्वन हवं, थोडासा आधार व्हावं. आता त्यांना दुखवटा नाही त्यांच्याकडनंच मुखवटा घ्यावा लागतो. आणि तो मुखवटा नाही झाला काही ह्याचं मुख पडतं. अरे कशाला या बा भानगडीत पडताय? सुधारलं पाहिजे ना आपण. मोठेपणा करत करत आपण आपल्या जागा जमिनी विकल्या. काय राहिलंय आपलं म्हणता म्हणता. जरा आजूबाजूला डोळे विस्फोरून पहा. मोक्याच्या सगळ्या जागा विकून टाकल्या आपण धनदांडग्यांना. हे बोलायला कोण तयार नाही आज. ज्याच्या नाही का अशी एक म्हणे तुझ्या बापाचं काय जायचं माझ्या बापाची विकली. अरे विक बाबा, पण जरा पुढच्या पिढीचा विचार करा ना. आमच्या बापजाद्यांनी सांभाळून ठेवली, त्याच्याकडे जमीन नाही ना, त्याचं दुःख विचारा त्याला जाऊन कधीतरी. विठाला विठाला ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी माझ्या स्वराज्याची एक काडीही कुणाच्या दारामध्ये गहाण राहू नये एवढा स्वाभिमान जागवला आणि तेवढा स्वाभिमान आम्हाला दिला. त्या शिवाजी महाराजांच्या मावळ्यांचे वंशज आमच्या वाडवडिलांनी सांभाळून ठेवलेल्या, काबाड कष्टानं राखून ठेवलेल्या, आम्ही कवडी मोलानं नको त्या उधळपट्टी करण्यासाठी चंगळ मिळवण्यासाठी जर विकत असू, काय अर्थ आहे आमच्या जीवनाला? जमीन हे आपलं अस्तित्व आहे. जमीन राहिली तर देव, देश, धर्म, राष्ट्र, संस्कृती टिकेल. ते नसेल ना, उद्या आपल्याला आपलं शेत असताना बांधव पाऊल ठेवून देणार नाही. विठाला विठाला आणि हे प्रदूषण सगळीकडेच पसरलं बरं का. आम्ही इथं समाधान मिळवण्यासाठी येतो, सुखाच्या अपेक्षेनं भजन कीर्तन प्रवचन अध्यात्माच्या प्रांतात येतो. आणि त्या भजन कीर्तन प्रवचनानेच जर आम्हाला दुःख होत असेल तर बरं, दुःख व्हायचं तरी कारण काय? आमचा अहंकारच. भजनानं अहंकार जावा, कीर्तन श्रवणानं, कीर्तन करण्यानं, परमार्थाच्या वेगवेगळ्या साधना करताना आमचा अहंकार जावा अशी संतांची अपेक्षा आहे. आम्ही त्यांचाच अहंकार घेऊन बसलो तर दुसरी जागा नाही आम्हाला शांत व्हायला. त्यामुळे बसलेल्या उभेलेल्या सगळ्यांना विनंती आहे, तुमचं लेकरू म्हणून थोडं सावधानतेनं विवेकपूर्ण परमार्थाच्या वाटेला चला. विठाला विठाला भगवान म्हणतात तुम्ही काय करायचं? याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे. गोपाळ म्हणतात देवा तुझी भाषा जरा वेगळी वाटते रे. याल तर या म्हणजे यायचं असेल तर या. असं कसं काय? पोरीचं लग्न काढलं, पत्रिका छापल्या आणि बाप पाहुण्याला पत्रिका घेऊन गेला आणि सांगितलं ही पत्रिका, पोरीचं लग्न आहे, यायचं असेल तर या. जासाल काय तुम्ही लग्नाला? चाल काय तुम्ही? यायचं असेल तर या. तुम्ही म्हणसाल तुझं कार्य, तुझं लग्न, तुझा लग्न ही कुठली पद्धत झाली का सांगायची? यायचं असेल तर या. कसं आदबीनं सांगितलं पाहिजे तुम्ही लग्नाला यायला पाहिजे. हो, तुमच्याशिवाय लग्नाला शोभा नाही. तुम्ही या मंडळींना आणा, घरातल्या सगळ्या लहान मुलांना, घरातल्या मंडळींना घेऊन या, मंडपाची शोभा. असं एक सांगणं आहे. संतांचं सांगणं एक वेगळं आहे आणि परमात्म्याचं वेगळं आहे. संत सगळ्यांना आरोळी ठोकून सांगतात यारे यारे लहान थोर याची भलती नारी नर न करावा विचार न लगे चिंता गवणाशी. सगळ्यांना बोलतात खटनट यावे, शुद्ध होऊन दौंडी पिटून
ऐका हो ऐका, उद्या सकाळी 13 नोव्हेंबर 2022 रोजी रविवारी गणेश मंदिरामध्ये घरकुल येथे सकाळी काल्याचं कीर्तन आहे हो. सगळ्यांनी या. आले का सगळे? नाही आले, झोपी गेले. संत सगळ्यांना बोलवतात. देव म्हणतो याल तरी या रे, यायचं असेल तर या. बरं ठीक आहे, चल ऐकलं तुझं, पण करायचं काय? कसं यायचं? अवघे या, मागे या आणि लागे या. विठाला विठाला अत्यंत महत्वाचे आपल्या भक्ती क्षेत्रामध्ये. त्या 3 मुद्द्यांचा विचार करू. परमात्म्याचं छोटस चिंतन पाहू, रूपाचं लीलांचं, आणि आपली सेवा थांबवू. विठ्ठला विठ्ठला आता हे अगोदरचे 2 वाक्य का बोललो माहितीये का मी? जसे गोपाळ अस्वस्थ होते, त्यांना परमात्म्यानं आश्वासन दिलं, थांबा तुम्हाला देतो. तसं तुम्हाला आश्वस्त केलं, बाबा आता घड्याळ बघा तुम्ही जरा, त्याच्यामुळे तुम्हाला आश्वस्त करतो, जास्त वेळ जाणार नाहीये. विठाला भगवान म्हणतात कसं यायचं? अवघे या. सगळ्यांना बोलवलं. इथं भेदाभेद नाही, भेदाभेद भ्रम मंगळ, उंच नीच काही नेले भगवंत, इष्टे भाव भक्ती देखून या. मग आणखी पुढचा पूर्ण अभंग नाही का, सगळं बघून घ्या. दासी पुत्र गणी आविदुराच्या बक्षी, दैत्या घरी रक्षी प्रल्हादासी, सगळ्यांसंग. मग तो पार अर्जुनाची घोडी पण धुतो, जनाबाईचं जात पण दळतो, वेगवेगळ्या सजन कसाया विकू लागे मांस, माळ्या सावत्यास खुरपू लागे, नरहरी सोनारा घडू फुकू लागे, चोखा मेळ्या संगे ढोरे उडी. सगळ्यांना, इथं भेद नाही ठेवत, तो सगळ्यांना बोलवतो. अवघे या, सगळे जण या. म्हणजे तात्विक दृष्ट्या जर याचा विचार बघितला तर इथं कर्माचाही, कर्म मार्गाने जाणाराही अपेक्षित आहे, तोही अधिकारी आहे. ज्ञान मार्गाने जाणारा तोही अधिकारी आहे. भक्ती मार्गाने जाणारा तोही अधिकारी आहे. जे जे म्हणून वेगवेगळ्या पथ परंपरा आहेत, सगळ्यांनी या असं परमात्म्याला सांगायचंय. गोपाळांनो तुम्ही सगळे या, अवघे या. बरं, येताना कसं यायचं? लागे या. याल तरी या रे, लागे. अवघे माझ्या मागे मागे. लागे म्हणजे लागून लागून, अंतर नाही सोडायचं, सगळे लागून लागून चालायचं. पायरी चुकवली की मग घोटाळा होतो. त्यामुळे भक्तिपथाला लागल्यानंतर ना, एकदा वाटचाल सुरुवात केली की कोण काय म्हणतं आणि कोण काय सांगतं, कोण काय करतं, याच्याकडे साफ दुर्लक्ष करावं माणसानं. आपलं जास्त आपल्याकडे कमी दुसऱ्याकडं. ह्यानं हे केलं पाहिजे, त्यानं ते केलं पाहिजे, ह्यानं हे केलं पाहिजे. अरे तू काय केलं पाहिजे ते बघ की. कास या गुण दोष पाहू आधी काचे, मग काय त्याचे मग काय उरे आसे, मग काय भगवान परमात्म्याच्या लागे लागून लागून जायचं, कुठली पायरी चुकवायची नाही. स्वामी विवेकानंदांच्या जीवनातली घटना आहे बर का. काय घटना आहे? स्वामी विवेकानंद रामकृष्ण परमहंसांना म्हणतात, प्रभो तुम्ही माझ्या शरीराला स्पर्श केला की मला समाधी लागते. तुम्ही नुसता डोक्यावर हात ठेवला तरी पण मी समाधीत मग्न होऊन जातो. पण मला असली समाधी नको आहे, ही काय कामाची? म्हणे मला माझ्या सामर्थ्यानं, माझ्या प्रत्येक गोष्टीचा अनुभव घेत घेत त्या मार्गातले जे काही अडथळे आहेत ते फॉलो करत करत मला त्या साधनापर्यंत जाण्याचा मार्ग सांगा. त्याला लागे जा म्हणतात. आई तर काही मिळू नये. चांगला ड्रायव्हर कोण असतो माहितीये का? जो एक्सप्रेस वेला गाडी चालवतो तो चांगला ड्रायव्हर नाही म्हणता येत त्याला.
जो खड्ड्या खुड्ड्यातून माळ रानातून गाडी चांगल्या रीतीनं हाकेल त्याला चांगलं म्हटलं जाईल की नाही? बरोबर की नाही? म्हणजे आपल्याकडे आता बैलांचं फार प्रेम आहे. आपलं एवढं प्रेम आहे की गाड्याला पळवणाऱ्या बैलांची एवढी बडदास्त आपण ठेवतो. बघा समजलं तर गाड्याला पळणाऱ्या बैलांची एवढी बडदास्त ठेवतो की काय त्यांना तूप काय, रोटी काय, वेगवेगळे आंबोवानाचे पदार्थ काय काय, ही पेंड काय ती पेंड काय, सगळी पेंड वगैरे चालतं का नाही. पण जो आवताचा आहे त्याला फक्त आमुजामध्ये आंबवण भेटतं. खरा शेतकरी त्याला म्हटलं जाईल जो आवताच्या बैलावरही प्रेम करतो आणि खिलारी बैलावरही. बघा समजलं तर मराठी आहे विठाला विठाला. अशी समाधी काय नको. अवघे सगळे लागे या भगवान परमात्म्याच्या लागे. कुठली पायरी सोडायची नाही. पायरी सोडली ना घात होतो बरं का. एखादा बाप फार महाकंजूस त्यानं पोराला नवीन चप्पल घेतली म्हणे ऐक शाळेत जाताना तुझा वर्ग हा दुसऱ्या मजल्यावरती आहे म्हणे जाताना एक पायरी सोडायची म्हणजे चप्पल कमी झिजेल. चांगलं पोराने ऐकलं. पोर बापसे बेटा सवयी. एक दिवस तो बाप त्या पोराला पक्का झोडपत होता अंगणामध्ये. शेजारच्या कशाला मारता म्हणे ह्या मूर्खाला सांगितलं एक पायरी सोडून तू चाल. म्हणे हा 2 पायऱ्या सोडून चालायला लागला. तुम्हाला काय वावलड आहे तुम्ही. चांगलं आहे ना कमी चप्पल झिजेल तुमचे चपलेचे पैसे वाचतील. तो म्हणतो त्या चपल्याचं मरू द्या. ती दुसऱ्या पायरीच्या नादात त्यानं नवी पॅन्ट फाडली. त्याचं काय पायरी सुकवली की घात होतो. भक्तीच्या पथाला लागताना प्रत्येक जे प्रोटोकॉल आहेत ते पाळत जायचे. तिसरी गोष्ट मागे या. भगवान परमात्म्याच्या मागे जायचं. भगवंताच्या मागे जायचं म्हणजे भगवत विचारांच्या मागे जायचं. मंदिरातल्या मूर्ती समोर फक्त आरती ओवाळणं एवढा परमार्थ नाहीये. त्या परमात्म्यानं जे सांगितलं आम्हाला त्यानुसार आमचा जीवन व्यवहार झाला पाहिजे. संतांचंही सांगणं तेच आहे ना. नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी एकतरी होवी अनुभव. फक्त वाचावी नाही म्हटले ते. आम्ही दुर्लक्ष करतो तिकडे. आम्ही अडकलो पाठांतरामध्ये. हे पाठांतर नसावं असं नाहीये पण त्या पाठांतरामध्ये ताठा नसावा. पाठ असावं पण ताट नसावं. तिथं नम्रता असावी. ती जीवनात आमच्या व्यवहारात आली पाहिजे. भगवान म्हणतात अवघे या लागे या मागे या. असे जर आले तर तुम्हाला आजी देतो पोटभरी विठ्ठला विठ्ठला. ठीक आहे. भगवान म्हणतात आम्ही तुम्हाला आज पोट भरी देतो पण याच्या पुढे काय आजी देतो पोट भरी पुढे म्हणाल तो भरी. अजून काही नियमावली आहे का म्हणे हो. हळूहळू चाला हळूहळू चाला हळूहळू चाला हळूहळू चाला हळूहळू चाला हळूहळू हळूहळू
टाळ्या वाजवल्या पाहिजे खरं तर. मला माहिती आहे घरकुलातली सगळी मंडळी श्रीमंत आहेत, किमान टाळ्या वाजवण्याचा तरी कंजूसपणा करणार नाही. विठाला विठाला भगवान म्हणतात आजी देतो पोटवरी पुरे म्हणाल तो वरी. पण त्याच्याकरता एक नियम आहे, काय? हळूहळू चाला, कोणी कोणाशी न बोला. भक्तीच्या पाठाला लागल्यानंतर हळूहळू प्रत्येक गोष्ट आपण फॉलो करायची. आपल्या भक्तीचा कस हा कठीण समयातच लागतो, तो चुकवायचा नसतो. त्या प्रत्येक प्रांतामध्ये सावधगिरीनं राहा. हळूहळू चाला म्हणजे काय? सावधानतेनं चाला. प्रत्येक पाऊल विचारपूर्वक, जे बोलण्यापूर्वी माणसानं विचार करावा. बोलल्यानंतर विचार करून काही फायदा नाहीये. आम्ही कुठं कसं काय बोललं पाहिजे याचा अगोदर विचार करूनच बोललं पाहिजे. विठ्ठला विठ्ठला हळूहळू चालायचं, प्रत्येक गोष्टीत नियमानं चालायचं. एका दृष्टांतानं गमतीनं सांगितलं जातं, म्हणे अकबर आणि बिरबल एकदा बसले होते सभेमध्ये असे, आणि अकबर म्हणाला बिरबल आ जाओ कभी गरीब खाने में खाने के लिए. तो काय म्हणतो? अकबर म्हणतो बिरबलाला गरीबाच्या घरी आहे. अकबर आता बिरबल फार हुशार म्हणतो घरी काय विशेष, असं घरी जेवायला यायचं काय विशेष? अरे आओ तर सही हमारे यहाँ. म्हणतो फार मोठी गंमत आहे. म्हणे काय? अरे म्हणे मी जेवताना माझ्या समोर अशा दोन मांजरी माझ्या पाळलेल्या अशा बसतात. त्या मांजरींच्या डोक्यावर समई असते आणि त्या समईच्या प्रकाशात मी जेवण करत असतो. एवढ्या हुशार आहेत मांजरी माझ्या. बिरबल म्हणतो असं आहे काय? बर बर ठीक, येतो म्हणे, उद्याच येतो. बिरबल आपला दुसऱ्या दिवशी येतो संध्याकाळचं जेवायला अकबराकडं. आणि आल्यानंतर हे असं त्याचा नाही का, त्याला बसायला पाठ, ताटाला पाठ, पाठीला पण पाठ, सगळा सुगंधाचा घमघमाट, सगळा असा त्याचा थाट चाललेला. जेवायला बसलाय, बिरबलही शेजारी जेवायला बसला, अकबर समोर पाटावर बसलाय जेवायला. मस्त गप्पा टप्पा चालल्यात आणि गंमत पाहतोय. मांजरी दोन एकदम स्तब्ध, अजिबात हाले डुले ना, न बोलावे चालावे हलावे डोलावे, असं एकदम स्थिर राहिला त्या मांजरी. बिरबल म्हणता हे भारीच आहे बाबा. पण म्हणे यांची आता बघूया कोलेची कोले कुठपर्यंत आहे नाही का. जोवरी रे तोवरी जंबुक गरी गर्जना, जो या पंचानना देखिले नाही, जोवरी माळा मुद्रांची भूषणी, जो या तुकयाचे दर्शन झाले नाही. महाराज म्हणतात अरे मला भेटा, मग तुमच्या भक्तीचा कस लागेल. बिरबलानं हळू उपरीत खिशात हात घातला आणि उंदराचे दोन पिल्लं पकडून आणली होती त्यांनी. गणपतीची गाडी बघितली, गणपतीची गाडी कळते ना, गणपतीची गाडी. उंदीर बघितला, मग ती समय एकीकडं, मांजर एकीकडं, ताट एकीकडं, अकबर बिरबल दोन्हीकडं.
मांजरी तोपर्यंत स्तब्ध आहे जोपर्यंत विषय दिसला नाही. आपल्या भक्तीचा प्रवासही तिथपर्यंतच आहे जोपर्यंत आपण इंद्रियांच्या अधीनतेनं झालेलो नाही. विषय दिसले की आपली चळचळ होते. भगवान म्हणतात हळूहळू चाला, प्रत्येक क्षणाला सावध राहा, कोणी कोणाशी न बोला. भक्तीच्या पथाला लागल्यानंतर बाकी जग काय करतो, कोण काय म्हणतो याच्याकडे थोडं दुर्लक्ष करावं. आपुले स्वहित पाहे तीर्थयात्रे जाये चुकू नको. आपलं स्वहित पहा, नाही का. उद्धरेद आत्मनात्मानं न आत्मानं अवसाधयेत. त्या शाळेत आम्ही शिकलो, त्या शाळेचं ब्रीद वाक्य आहे, तुझं कल्याण तुलाच करायचं आहे, तुझा विकास तुलाच करायचा आहे. आपुली आपण करा सोडवणं, संसार बनवणं थोडा वेगी आपलंच आपल्याला करायचं. भगवान म्हणतात हळूहळू चाला, कोणी कोणाशी न बोला. गोपाळ म्हणाले देवा आता खूप उशीर झाला रे, पण तोपर्यंत आता भूका लागल्यात, तोपर्यंत दुसरं काही भेटतंय त्यानं पोट भरून घेऊ का. भगवंताने निषेध नोंदवला 4थ्या चरणात. तुका मने सांगणारा उशीर झालाय, आम्हाला भूका लागल्या, तू द्यायचा कधी काय कधी, तुझ्यावर काय भरोसा नाही म्हणे बाबा. तू वेगवेगळ्यांना फार बोलवलंय, वेगवेगळ्यांना फसवलंय, फसवा येतो म्हणे, लबाड आहेस तू, तुझ्यावर विश्वास ठेवणं नाही का कठीण काम आहे म्हणे. तोपर्यंत आम्ही दुसरं काही घरात घेऊ का, खाऊन घेऊ का, पोट भरून घेऊ का. भगवान म्हणतात अरे येरती माईके दुःखाची जनती नाही आधी अंती अवसानी, नाही का. आपुला तो एक देव करून घ्यावा म्हणे. अरे त्या बाकीच्या गोष्टी सगळी कधीतरी दिसणारी, आधी मधी कधी. काल बघितलं ना तुम्ही, काल बघितलं का नाही व्हॉट्सअपला. हा महाराष्ट्र आहे, काय हा महाराष्ट्र आहे. इथं असं समजू नये
की मेल्यानंतरही तुम्हाला स्वीकारलं जाईल, असं काहीतरी होतं वाक्य ते. अफजल खानाची कबर होती ना प्रतापगडाच्या पायथ्याशी, ती 5-7 फुटाची होती. आणि मग त्याच्या विचारांच्या माणसांनी ती एवढी अतिक्रमण करून एवढी मोठी केली. जरा कधीतरी पाहायचा डोळसपणा. पण आपल्या या सगळ्या यंत्रणेनं ते अतिक्रमण पाडून टाकलं. ज्याची जिथं जागा आहे ती कबर पण का बांधली माहितीये का? तो त्याच्यावर केलेला उपकार नाही, तो मागच्यांना संदेश आहे की तुमच्या बापाला इथं फाडलाय. विठाला विठाला येणाऱ्या पिढ्यानपिढ्यांना हे जाणीव असावी की या महाराष्ट्र भूमीकडे वाकड्या नजरेनं पाहणाऱ्याचे हाल अशा रीतीनं होत. आपण या स्वरूपानं सुद्धा बघितलं पाहिजे. भगवान म्हणतात ये रती माईके दुःखाचे आधी मध्ये कधी असतं ते, त्याच्यामुळे ते नाही अवसानी, नाही आधी अंती अवसानी, मध्ये कुठेतरी दिसते ते. त्याच्यामुळे त्यानं पोट भरू नका. तुका म्हणे सांडा घाटे तेने नका भरू पोटे. त्यानं तुमचं पोट भरणार नाही. तुमचं पोट भरायला एकच कारण आहे, माझ्या मागे मागे या. त्यानं तरी या रे लागे अबघे माझ्या मागे मागे आज देतो पोटवरी. पुरे म्हणाल तो बरी, तुम्हाला इतकं देईल की तुम्ही नको नको म्हणाल. अरे पण कधी देणार? सगळ्या खोड्या वाढल्या भगवान परमात्म्याच्या. आणि मग त्यानं गोपाळांना सांगितलं मी तुम्हाला देणार आहे ना, तुम्ही माझ्या मागे मागे तर या. तुम्ही माझ्या मागे मागे या. तुम्ही माझ्या मागे मागे या. म्हणजे जायचं कुठं पण. वेळ खूप झालता. डायरेक्ट गोपाळ म्हणला एक काम करू, त्या गवळणीनं एकाने आपल्याला चॅलेंज केलेलं आहे, तिच्या घरी आपण जाऊ आणि तिच्या घरचं दही दूध लोणी तूप रोटी सगळं काही जे असेल ते सगळं आपण फस्त करू. म्हणे कसं काय? म्हणे चला. सगळ्या गोपाळांना घेतलं. आता तो काही त्याला जन्मालाही घालत नाही, त्याला वाढवतही नाही, तो गाया गोरं चारायलाही नेत नाही. डायरेक्ट तो खोड्या करायला नेतो. विठाला विठाला हे जसे चरित्र केले नारायणे रांगता गोधने राखीत आहेत. कुठलं सांगू? रांगतानाचं सांगू का गोधन राखतानाचं सांगू? हा मग तुम्ही हुशार आहे. तुम्ही म्हणाल तो रांगायचा कधी, तो जन्मायचा कधी, तो रांगायचा कधी, तो तिथल्या घोड्या कधी करायचा, मग त्याला त्याची आई कधी रानात पाठवायची. तवर 12 ते 12:30 होतील. आपलं डायरेक्ट गोधने राखतानाचं घ्या. शॉर्टकट करा. आणि काला हा प्रकारच असा आहे बरं का. किती त्याला आखडायचा प्रयत्न करा, ते आखडणं जमत नाही. आवताला आखडण्याची एक परिसीमा आहे. किती आखडू शकतो? बैलाच्या पायाला फाळ लागेल ना. विठाला विठाला हे शब्द फार गमतीचे, एवढ्या सहजासहजी उतरत नाहीये मी. विठाला 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 म्हणे चला आज मी तुम्हाला पोटभरी देतो. एक भगवंताची लीला पाहू आपण. हंडीचा अभंग घेऊ, परंपरेप्रमाणे माऊलीचं भजन घेऊ आणि मग आपण आपल्या पुढच्या समारोपाला जाऊ. भगवान म्हणाले सगळ्या चला. ऐका बरं का रे पोरांनो, झोपले का? सगळ्या गोपाळांना घेतलं आणि म्हणे चला. एकीच्या घरी गेले. हिनं काय केलं होतं, दरवाजा लावला होता, सगळा पहारा दारात ठेवला होता. 2-3 गवळणी बाहेर, 2-3 गवळणी मागच्या दाराला, खिडकीच्या आजूबाजूला पण ठेवले. याचा काही भरोसा नाही. म्हणे हा कुठून जाईल काही सांगता येत नाही. पण पूर्वीच्या घरामध्ये चुलीला अशी धुराडी होती. धुराडी चिमणी म्हणतो ना आपण तिला, ती अशी धुराडी होती. हा म्हणले सगळे गोपाळ आता वाट पाहतात. म्हणे करायचं काय करायचं काय करायचं काय. म्हणे एक काम करा, सगळ्यांनी डोळे मिटा. मी मंत्र म्हणतो. मी मंत्र म्हटला की माझ्याकडे जादू आहे, शक्ती आहे, तुम्हाला सगळ्यांना आतमध्ये नेतो. सगळ्यांनी डोळे झाकले. सगळे गोपाळ आतमध्ये. पण त्यांच्यामध्ये एक हुशार नाही, लबाड होता. हुशार माणसाला लवकर विश्वास ठेवतात, लबाड नाही ठेवत. लबाडी आणि हुशारी यात अंतर आहे. लबाडी अशी आखूड चादर आहे जी डोक्यावर घेतली, तोंडावर घेतली की पाय उघडे पडतात आणि पायावर घेतली तर तोंड उघडं पडतं. त्याला हुशार नाही म्हणतात नाही का. लबाड होता. पेंद्या त्याने काय केलं, एक काम करा, सगळ्यांनी डोळे झाका. सगळ्यांनी डोळे झाकले. डोळ्यावर हात ठेवा म्हणे.
माझा विश्वास नाही. सगळ्या गोपाळाने डोळ्यावर हात ठेवले, अपसूक डोळे झाकल्यामुळे ते आतमध्ये गेले आणि मध्ये एक राहिला नेमका. ते आतमध्ये गेले पहिले, पुढे झाल्यानंतर आतमध्ये गेले. सगळं दही दूध लोणी सगळं जे होतं एकावर एक सोडून सगळ्यांनी ते फोडून खाल्लं. आणि ते खाण्याची पण एक पद्धती असते बघा. आता ते उंच होते शिंगखेळे असे, पण त्याच्याकरता ते काय करायचे, जे आपण आता दहीहंडी पाहतो ना, खरं तर ती परंपरा नाहीये गोपाळकाला साजरा करण्याची, पण आपल्या संस्कृतीला लागलेले दृष्ट म्हणा, आपल्या संस्कृतीची झालेली एक अवहेलना म्हणा, आपण खेळाच्या द्वारे त्याला स्वीकारतोय. पण आपले सण साजरे करण्याची पद्धती आपली चुकायला लागली. आपले सगळे सण आपण आता इव्हेंट म्हणून स्वीकारतो. सणांचे इव्हेंट झाले. इव्हेंट कळतं ना, कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम. डायरेक्ट हे उचलून द्या, सगळं आम्ही तुमचं पॅकेज पाहतो. कीर्तनाचं पण व्हायला लागलं तसं, विठाला विठाला सगळ्यांनी मिळून मिसळून करण्याची सेवा आहे. कुणी पात्र वाढावं, कुणी बस्कर टाकावं, कुणी झाडू काढावं, कुणी मृदंगाची सेवा करावी, कुणी गायनाची सेवा करावी, कुणी श्रवण करण्याची सेवा करावी, एखाद्याचा नंबर लागला असता त्याने कीर्तनाची सेवा करावी. ही सेवा आहे. पण याच्यामध्ये इव्हेंट व्हायला लागले वेगवेगळ्या सणाचे. कुठली पारंपरिकता जपतोय आपल्या सणांमध्ये पहा ना तुम्ही जरा. कुठल्या पारंपरिकता राहिल्या? सगळ्यांनी ते आतमध्ये गेले, एकावर एक उभे राहिले आणि ते खाल्ले. आणि जिथं हात पोचत नव्हता त्यांनी काही खडे नेले होते. शब्द आहे का बरं बारकाई ना. त्या माठामध्ये काही आहे का नाही, ते आपल्याला मिळेल का नाही याचा अंदाज जर घ्यायचा असेल, आपल्याला काही मिळेल का नाही याचा अंदाज जर घ्यायचा असेल, आपल्याला जर काही मिळेल का नाही याचा अंदाज जर घ्यायचा असेल, तर थोडासा खडा टाकून बघितला जातो. मला वाटलं नव्हतं एवढे कंजूस असेल तुम्ही. विठाला विठाला आमचा एक जोडीदार आहे, तो म्हणतो बुवा जास्त टेन्शन घेऊ नका, फक्त थोडासा खडा मारून बघा, लागला तर लागला. सगळ्या गोष्टीत लोक पहिला अंदाज घेतात, हवा काय घेतात. तसे खडे मारायचे, त्यात जर डबडब आवाज आला तर आहे काहीतरी, आणि टनटन जर आवाज आला तर पोकळे. हे आपल्या डोक्यावर पण टनटन, उथळ पाण्याला खळखळाट, जास्त खळखळ करत असताना कसं समजायचं हे पोकळ आहे. पण जे धीर गंभीर असेल तर त्या मग त्यात ते दही दूध लोणी सगळं खाल्लं, फस्त केलं आणि म्हणे आता बाहेर जायचंय. पण जाताना म्हणे यांना जागे गेल्या पाहिजे ना, कारण आम्ही आलोय, नाहीतर आपण काम करायचो आणि प्रशस्ती पत्र दुसऱ्याला भेटायचं. आम्ही पोट तिडकीनं भजन करायचं, नंबर दुसऱ्याचा यायचा. विठाला विठाला किल्ले बनवण्याची स्पर्धा, आम्ही एवढं कष्ट करायचं आणि किल्ल्याचा नंबर त्याच्याच नातेवाईकाचा लागायचा. म्हणजे जागा गेलं पाहिजे, कुणी केलं काम, जबाबदारी आपण घेतली पाहिजे. सगळ्यांनी आरडाओरडा केला, सगळ्या गवळींनी जागा दिल्या. अरे आला 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 नाही का, त्याच एक प्रमाण आहे ना की गवळ्या घरी जातो, दही दूध खातो, तरी दह्या दुधाचा रबडा. फार सुंदर गवळण नाही. आता तिकडे मला फार जाता येणं म्हणून मी ते पुढे नेतोय. विठाला विठाला चाललंय ते बेटर आहे आपलं. म्हणे चला सगळ्यांनी खाल्लं पिलं, म्हणे आता काय करायचं, परत बाहेर जायचं, कसं जायचं. अरे त्या धावून येतील, मारतील. आता जागे केल्या, म्हणलं घाबरू नका, डोळे मिटा, उलटा मंत्र म्हणतो. बाहेर काढलं त्यांना, डोळे मिटायला सांगितले, उलटा मंत्र म्हटला आणि सगळे बाहेर आले. सगळे बाहेर आल्यानंतर सगळा कल्ला झाला. अरे खालं खालं सगळं दही दूध लोणी सगळं फस्त केलं, मडकी फोडली, राडारुडा केला आणि पकडायला कोणीच भेटाना. गवळ्याने घरात आल्या, सगळ्या पाहतात कोणीच नाही, सगळी नासधूस. पण 2 पाय लटकले होते चिमणीमध्ये, पाय असे लटकले होते मधल्यामध्ये. मग यांनी पत्री सरकारचा नियम काढला. पत्री सरकार माहिती ना, इंग्रजांच्या काळात होते. पाय बांधून पायावर फटके द्यायचे, पत्री सरकार. जसे बैलाच्या पायाला पत्री ठोकतो ना, घोड्याच्या पायाला नाल ठोकतो ना, तसे त्याच्या पाय सटकवले. हा बोंबलत बसला, अरे वाचव वाचव वाचव, तुझ्याशिवाय कोण नाही कृष्णा, चुकी झाली. भगवंताला दया आली, त्याला बाहेर काढला. आणि कशाला गडबड करायची. अरे पण म्हणे मी काय केलं, मला कशाला अडकवला. म्हणे लबाडा बोलू नकोस, मी तुला सांगितलं होतं डोळे मीट, पण तू काय केलं, डोळ्यावर हात ठेवला आणि देवाच्या मागे जाताना
त्याच्यावर पूर्ण समर्पित भाव असावा. आपला अहंकार जर मध्ये आड आला तर फटके बसतात, असा त्या कथेचा त्या चिंतनातला भाग. सगळे गोपाळ बाहेर गेले, खूप खोड्या वाढल्या, सगळं झालं. गवळणी गारणी घेऊन यशोदेच्या दारात आल्या, नाही का. यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळी राहावे का जावे, त्यानं खूप उच्छाद मांडलाय. आम्हाला फार माझे कवाड उघडले एकाची वेणी बांधली, त्यांना त्रास दिला. एकाचे वास्त्र सोडली, गाढवच घुसवली. एकाच्या झोपण्याच्या अंतरुणावर मुंगूस सोडला. नको नको त्या खोड्या केल्या. गवळणी गाराने घेऊन गेल्या. यशोदा म्हणली थांबायचं नाही, उद्या जाई राणा सवे घेऊन गोधना. सगळे जण जायचे, तो म्हणला एकटा नाही जाणार. मी काय करू एकटा जाऊन? अरे सगळ्यांना घेऊन जा. मग त्याने आरोळी टुकली, अरे नाही का, अरे तुम्ही गाया घेऊन, अरे तुम्ही गाया घेऊन सर्व आपली गायी वासरं घेऊन रानामध्ये आले. खूप वेळ झाला होता. सगळे गाया चालायला सोडल्या, खेळायला लागले. खेळता खेळता भूक लागली. भगवान म्हणाले आता फार वेळ झालाय, आम्हाला द्या पटकन. सगळ्या गोपाळांना बोलावलं आणि असं कमलपत्राप्रमाणे कमल पुष्पाप्रमाणे असं सर्वांना गोलाकार बसवलं आणि सगळ्यांच्या शिदुऱ्या एकत्र केल्या. त्याच्यामध्ये आपली ही एकत्र केली, सगळा काला केला आणि तो हरिनामाचा खिचडी काला प्रेमे रांधिला मोहे असा सगळ्यांना दिला आणि सगळ्यांना तृप्त केलं. तोच काला परमात्म्यानं जो यमुनेच्या तीरावर केला, तो काला ज्ञानोबाराय नामदेवराय यांनी पंढरीच्या वाळवंटामध्ये सगळ्या वैष्णवांना एकत्र केला, नाही का. जयाने घातली मुक्तीची गवांदी. गवांदी म्हणजे आरोळी. अरे या सगळेजण मुक्ती हा काला एकत्र करू, शिव शिवाचा एकत्र काला करू, सगळ्यांना एकत्र केलं आणि तो त्या वाळवंटात पंढरीच्या वाळवंटात जो काला केला, तोच काला परंपरेनं आमच्यापर्यंत आमच्या वाडवडिलांनी, आमच्या संत ऋषी मुनींनी, वारकरी परंपरेतील महानुभावांनी करत 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 गाव वाड्या वस्त्या यांच्यावरती नेऊन ठेवला आणि याच्यामध्ये सर्वांनी एकत्र येऊन आपला जीव भाव विसरून परमात्म्याशी एकरूप व्हावं असं प्रतिकात्मक दह्याचा लाह्याचा काला एकत्र केला. तो काला आज आपण या ठिकाणी घरकुल या अभिनव सोसायटीमध्ये गणेशाच्या मंदिरामध्ये करत आहोत. परंपरेप्रमाणे शिंक्याचा अभंग होईल, त्यानंतर आपण दहीहंडी त्याचं फोडू, तो काला करू आणि मग त्यानंतर आपल्या चिंतनाची सांगता होईल. हो हो हो. हे सगळं करत असताना परमात्म्याचा विचार एकच आहे. भगवंतानं सुरुवातीला एक
आपल्याला वचन दिलं, आजी देतो पोटभरी. हे पोटभरी या काल्याच्या स्वरूपानं होईल, पण त्याचा समर्पक भाव असा आहे. कोळसा असतो कोळसा, तो कसा असतो? काळा. त्या कोळशानं ठरवलं की माझा रंग उजळायचा आहे. उजळेल किती घासल्यानंतर तो कोळसा उजळेल. सगळ्या नद्यांचं स्नान जरी करून आला तरी त्याचा रंग बदलेल ना? नदीचा बनेल की नाही? म्हणजे त्यानं पार ठरवलं, झैलचं, अमेझॉनचं, तापी, गोदावरी, नर्मदा, गंगा, यमुना, सरस्वती अशा पवना सगळ्या नद्या करत करत इंद्रायणीत जरी आला तो जवळ येऊन थोडं, तरी त्याचा रंग जाणार नाही. काळा तो काळा. पण एकच व्यवस्था आहे, त्या काळ्या असलेल्या कोळशाचा रंग बदलण्याकरता त्याला त्याच्या मूळ स्वरूपाकडे जावं लागेल. त्याचं मूळ स्वरूप कुठून आला? तो कोळसा कुठून आला? अग्नीतून आला ना. लाकडातून, म्हणजे लाकडाला जाळलं तिथून कोळसा अर्धवट राहिला म्हणून आला. त्याला जर परत अग्नीत टाकला तर तो लाल भडक होईल. तसं आपल्या जीवनातली परिपूर्ण अवस्था ही परमात्म्याशी एकरूप झाल्यानंतरच होईल. म्हणून तो जीव शिवाचा एकत्र केलेला काला आज आपण या ठिकाणी साजरा करतोय. ज्ञानेश्वर माऊली महाराज, सहकार्य लाभलं त्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. सर्वांना धन्यवाद देतो. त्या सजावटी करता माणसगरे कुटुंबियांचे सगळा जावई परिवार यांनी फार श्रम घेतलेत. आपण त्यांचं टाळ्या वाजवून स्वागत करूया. समग्र जावई परिवारानं ही सजावट केली आहे. आपल्या पंचक्रोशीतील ही सगळी वैष्णवांची मांदी याळी आपण सगळं प्रेमाने येत आलेला आहात. मी व्यक्तिशः कुणाचा नामोल्लेख करू शकत नाही, कारण एकाच असा व्यक्ती नाही की त्याचं नाव मला माहित नाही. तुमची इच्छा असेल तर घेतो पुढचा अर्धा तास. त्याच्यामुळे सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि आपली सेवा पूर्ण विराम करतो. जय विठ्ठल, जय
आरती घ्यायची का नंतर कसं ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम लगेच दिंडी काढायची लगेच थांबा दिंडी झाल्यानंतर छोटासा सन्मान होईल सर्वांना विनंती आहे तसंच लगेचच दिंडी सुरू होईल महिला मंडळी उठा